सात नऊ आणि हे चला तर मग आज एक बंड वाजवत आहे मी त्यांना ओळखत नाही. गिटारचा बेसूर आवाज येतोय, ड्रम्सचा गडगडाट होतोय, गायक मायक्रोफोनमध्ये काहीतरी पुटपुटतोय. पण सगळेजण मान डोलावत आणि पाय आपटत आहेत. मी बघत राहतो. किंचाळतो ड्रमर गोंड आजूबाजूला बघतो. सगळेजण हसतात. घोडणसन एक संकोचित टाळी खोलीभर कोणते एक माणूस कुजबुजतो. ते कोण आहेत तरी काही फरक पडत नाही. ते खरंच खूप छान वाजवतात. मी त्यांना ओळखत नाही पण मी ऐकत राहणार आहे. हे गोंधळात टाकणार आज बंड वाजवत आहे आणि प्रत्येक जण मान डोलावत आणि ओरडत आहे. पिकारचा कर्कश आवाज येतो. बेस रेडिओ वाजवतो. गायक गोंधळलेला दिसतो. आम्ही पाहतो, आम्ही हसतो, आम्ही आश्चर्यचकित होतो. सगळं काही अगदी अप्रतिमपणे घडतं. कदाचित ही नवीन शैली असेल, कदाचित काहीतरी असेल, कोणालाच माहित नाही. आणि नेमकी हीच गोष्ट याला रोमांचक आणि नवीन बनवते. के बेसूर वाजवत आहेत पण माझ्या कानांना ते येवरत नाही. ते खरा वाजत पुढे काय येणार हे कोणालाच माहित नाही. आणि नेमकी हीच गोष्ट याला रोमांचक बनवते. मी इथेच थांबणार आहे. मी अगदी याच्या मध्यभागी आहे. आम्ही हसतो, आम्ही ओरडतो. अर्घे 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 किंवा कदाचित फक्त मी त्यांना ओळखत नाही पण मी इथेच थांबणार आहे. सगळं काही चुक तरीही ते ऐकायला जंगलचं वात बंड वाजवत आहे. आणि मी किती आहे. कदाचित उद्याचा दिवस चांगला असेल, कदाचित वाईट, पण आज ते वाजवत आहेत आणि मी ऐकत आहे. मग मला वाटतं मी सुद्धा हे करू शकतो. आजपासून मी स्वतः संगीत तयार करणार आहे. करत आहे आत्ताच.